सगळी पेंटिंग्स पाठवलेत ना तिकडे? प्रीतम, काय झालंय? चेहरा का पडलाय तुझा असा? नाही तसं काही नाही आहे. ते एक्झिबिशनची तयारीला लागलो होतो ना मी. रात्रभर झोपच नाही झाली आहे माझी. आणि सगळे इतके एक्सायटेड आहेत ना. सगळे येणार आहेत. आपल्या गेस्ट लिस्टमध्ये जेवढे आहेत सगळे येणार आहेत. गुड. अहो चला ना, मला जरा शॉपिंग करायची. आपण जरा शॉपिंगला जाऊया. अगं तुझं डोकं फिरलंय का दामिनी? हा, तू आत्ताच सगळ्या साड्या नोकरांना वाटून टाकल्या ना. परवाच तुझ्यासाठी साडी घेतलेली आणि आता तुला परत शॉपिंगला जायचंय. ऐका ना, मला तुमच्या पैशांनी नाही करायचे शॉपिंग, कळलं ना? माझ्याकडे खूप पैसे येणार आहेत. लॉटरी लागणार आहे ना मला. आय मीन मी आता तेच पैसे घ्यायला चाललीये. सो मला माझ्या पैशांनी शॉपिंग करायचे, कळलं? करोडपती होणार आहे मी आता, त्यामुळे मला तसं राहावं लागेल, शॉपिंग करावी लागेल, तसे कॉस्ट्युम्स आणि तशी स्टाईल कॅरी करावी लागेल, है ना? बरं ठीक आहे, आपण जाऊया, पण नंतर मला वहिनी बरोबर जरा टेंडर बाबत बोलायचंय. सतत काय हो वहिनी वहिनी वहिनी? आतापर्यंत तुम्ही तुमच्या वहिनींची चाकरी करत होता आणि आता सुद्धा तेच करताय. हा? दामिनी, बघ तोंड बंद कर. का? सांगा ना का? काय करणार आहात? हा? आणि आता तर बास झालं. तुम्ही समजून घ्या ना, करोडपती होणार आहोत आपण. काय गरज आहे तुम्हाला या बाईकडे काम करायची? नाहीये ना तुम्ही. एक काम करूयात, मीच सांगते. वहिनी, आजपासून माझा नवरा म्हणजेच मोहन किर्लोस्कर तुमच्याकडे काम करणार नाही. कारण आता आम्ही करोडपती होणार आहोत ना. सो आमची स्वतःची इंडस्ट्री असेल आणि आमचा स्वतःचा बिझनेस असेल. आणि त्या बिझनेसची मी अहिल्या असेल, मिसेस दामिनी देवी मोहन किर्लोस्कर. बापरे. गप्पा बस. अगं तुला उद्या 10 करोड काय, 100 करोडची जरी लॉटरी लागली ना, तरी एक गोष्ट लक्षात ठेव, दादा आणि वहिनींना मी आयुष्यात कधी सोडणार नाही. नाती कधी पैशावर अवलंबून राहत नाही. एक मिनिट थांबा जरा. दामिनी, तुला उद्या तुझा स्वतःचा व्यवसाय काढायचा असेल तर आम्ही कुणीही थांबवणार नाही आहोत, तुला कळलं? पण हे सगळं थांबवा आता. हे वाद नको या घरात. मी आणि मोहन, बायकोशी बोलायची ही पद्धत नाही. बास करा हे सगळं. श्रीकांत, आपण जरा एखादं पेंटिंग राहिलंय का काय जरा बघून येऊ. अगं चल. नाही, नसेल राहिलं, कारण प्रीतम कालच पाठवणार होता सगळी पेंटिंग्स तिकडे. ओके. तुम्ही शॉपिंगला येणार आहात? नाही, पोहोचली नाहीत म्हणजे आम्ही काल संध्याकाळीच सगळी पेंटिंग्स पाठवली होती ना. तुम्ही एकदा चेक करा फक्त. असं कसं होईल? तुम्ही चेक करा, मी तुम्हाला परत फोन करतो. काय झालं? तिकडे एकही पेंटिंग पोहोचलं नाहीये. आणि कसं? अहिल्या, पण इकडे सुद्धा एकही पेंटिंग नाहीये. अरे एक मिनिट, कदाचित मोहननी पाठवली असतील. आपण त्याला विचारूया. अगं, मोहन, त्याला काहीतरी माहिती असेल ना. मोहन, काय झालं? मोहन, काल संध्याकाळी पेंटिंग्स तू पाठवली का आर्ट गॅलरीमध्ये? काय काय कुठे? अहो दादा, मी कालपासून या रूम मध्ये आलोच नाहीये, मला काहीच नाही माहित. काय? अरे पेंटिंग्स तिकडे पण पोहोचली नाहीये, तिकडे पण नाहीये, मधल्यामध्ये गायब कशी झाली ती? तू एक काम कर, तू ताबडतोब आर्ट गॅलरीमध्ये जा. कदाचित त्या माणसांमध्ये कम्युनिकेशन नसेल, पेंटिंग्स पोहोचले असतील, त्यांना माहित नसेल, काय झालं असेल माहित नाही. हा हो हो, चौकशी करते. हो हो दादा, तुम्ही काळजी करू नका, मी येतो. शांत हो. प्रीतम, प्रिया, दामिनी, सावित्री. बाबा काय झालंय? प्रीतम, तुला पेंटिंग्स बद्दल काही माहितीये का? तू पाठवलीस का पेंटिंग्स? का इथे एकही नाहीये. प्रीतम बोल ना, तू पाठवलेत का? प्रीतम, बाबा काय विचारतायत? कुठे आहेत पेंटिंग्स? मला माहित नाही. मी रूम मध्ये होतो ना. अरे पण साहेब,
मॅडम लवकर बाहेर या, कोणतरी बाहेर जाळलंय. मी तोपर्यंत गाड्या बाजूला घेतो. काहीतरी जळलंय. चला बघूया आता काय जळलं. अगं बघूया आपण. चला. मिळते. प्रीतम त्याला आत घेऊन जा. बाबा चालतंय. हे ज्यांनी कोणी केलंय ना त्याला मी नाही सोडणार. दादा हे बघा. दादा काय 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 झालं? सगळ्याची राख झाली रे, काहीच उरलं नाही. म्हणजे ओ म्हणजे काय? म्हणजे माहित नाहीये का तुम्हाला? दादासाहेबांचे पेंटिंग जळाले, कोणीतरी जाळून टाकले. मी तर म्हणते एक तरी ठेवायला पाहिजे होतं ना जाळणाऱ्याने, किमान एकाचं तरी एक्झिबिशन केलं असतं. हिला काय झालं काय? अजय आयुष्यभराची मेहनत, माझा आनंद, माझे ते रंग, सगळ्याचीच राख झाली. आता काय दाखवू जगाला मी? रिकामा झालो ग मी, पूर्ण रिकामा. श्रीकांत असं नको म्हणूस. हे बघ, ते पेंटिंग जरी जळली असली तरी तुझी कला ही तुझ्या हातात आहे, तुझ्या मनात आहे, आणि ती तुझ्याकडून कोणीच हिरावून नाही घेऊ शकत. लक्षात ठेव.